आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शाखा भेटी सुरू केल्या आहेत। त्यांनी दहिसरमध्ये शाखा क्रमांक 4 ला भेट दिली, शिवसैनिकांशी संवाद साधला आणि यावेळेला ठाकरेंनी काळ्या मांजरांचा बंदोबस्त कर असं गणरायाला साकडं घातलंय। तर धोका देणाऱ्यांचं डोकं फुटेल पण शिवसेना फुटणार नाही अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावरती केली आहे। काळी मांजरं अनेक येतात, स्वतःला वाघ म्हणवणारे। त्या मांजरांचा, काळ्या मांजरांचा, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर, नाहीतर तुझे शिवसैनिक आम्ही सगळेजण आहोतच त्यांचा बंदोबस्त करायला। असे धक्के देणारे अनेक जण आले आणि अनेक जण गेले, पण शिवसेनेला कुठेही काही कदाचित थोडा धक्का बसला असेल पण धोका झालेला नाहीये। अनेकांनी अनेक प्रयत्न केले, धोके देण्याचे प्रयत्न यानंतर सुद्धा होतील, पण जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे तोपर्यंत धक्का आणि धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील पण शिवसेना फुटणार नाही। तर काँग्रेस पक्षाकडनं क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असं छत्रपती संभाजीनगरमध्ये रोजगार सत्याग्रह मोर्चा हा सकाळी 9 वाजता काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद होणार आहे। तसंच ग्रामदैवत संस्था गणपती इथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात येणार आहे। साई भक्तांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी आहे। साईबाबांचा बुंदी लाडू प्रसाद हा महागलाय। पूर्वी 20 रुपयांना मिळणारे 2 लाडूची पाकिट आता 30 रुपयांना भाविकांना दिली जात आहेत। या दरवाढीमुळे साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। शिर्डीला साईंच्या दर्शन घेण्यासाठी आलेला भाविक आपल्या घरी जाताना साईचा प्रसाद म्हणून येथील जो आहे अतिशय प्रसिद्ध असा लाडू प्रसाद घेऊन जातो। गावरान तुपातील अतिशय स्वादिष्ट असा लाडू प्रसाद घेण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते। आपण या ठिकाणी माझ्या हातात बघू शकतो, हे लाडूचं पॅकेट जे आहे ते प्रसाद म्हणून भाविक या ठिकाणून घेऊन जाताना मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे। शनिवार, रविवार, गुरुवार अशा सुट्यांच्या कालावधीमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते आणि त्यानंतर जे आहेत आपल्या घरी जाताना साईबाबांचा प्रसाद आपल्या नातेवाईकांना, आपल्या आप्तेष्टांना मिळावा यासाठी या ठिकाणी साईबाबा संस्थांच्या वतीनं जो लाडू प्रसाद आहे तो वितरित केला जातो। पूर्वी जे आहे ते 25 रुपयाला 3 लाडू अशा पद्धतीनं भाविकांना दिले जात होते। 50 ग्रॅमचा 1 लाडू या ठिकाणी असतो आणि आता त्यानंतर जे आहेत तर 20 रुपयाचे 2 लाडू अशी पॅकेट जे आहेत ते या ठिकाणी विक्री केली जात होती। मात्र आताच्या काळामध्ये जे आहेत ते याची किंमत वाढवून 20 रुपयावरून 30 रुपये करण्यात आलेली आहे। 50 ग्रॅमच्या एका लाडूला आता भाविकांना जे आहेत ते 15 रुपये या ठिकाणी साईबाबा संस्थांकडून आकारले जातात। या लाडूची खासियत म्हणजे हा बुंदी प्रसादचा लाडू असतो। यामध्ये काजू, बदाम, गावरान तुपात अतिशय बनवलेला आणि स्वादिष्ट असा लाडू म्हणून याकडे बघितलं जातं आणि भाविक जे आहे ते मोठ्या श्रद्धेने घरी जाताना हा लाडू प्रसाद घेऊन जातात। साईबाबा संस्थांच्या वतीने आतापर्यंत लाडू प्रसादाची किंमत का वाढवली याप्रमाणे अधिकृत जरी सांगितलं गेलं नसलं तर या ठिकाणी प्रत्यक्षात मात्र 20 रुपयाचं म्हणजे 100 ग्रॅम लाडूचं पॅकेट जे आहे ते आता 30 रुपयाला करण्यात आलंय। भाविकांमध्ये काही नाराजी आहे, मात्र घरी जाताना देवाचा प्रसाद आपल्या घरच्यांना मिळावा यासाठी महाग जरी झाला असला तरी भाविक जे आहेत लाडू प्रसाद घेताना या ठिकाणी दिसून येत आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।